जब से पनवेल एपीएमसी की स्थापना हुई है तब से लेकर आज तक एपीएमसी पर शेका पक्ष का ही आधिपत्य रहा है। यहां तक कि पिछले चुनाव में शेका पक्ष और शिवसेना गठबंधन ने कांग्रेस को एपीएमसी से खदेड़कर जीरो कांग्रेस अभियान के तहत स्पष्ट बहुमत हासिल करते हुए सत्ता पर अपना अधिकार जमाया था। चुनाव के बाद राजेंद्र पाटिल सभापति बने तो उपसभापति पद की कुर्सी पर गणपत बुआ दाभड़े को बिठा दिया गया। हालांकि पार्टी आलाकमान के आदेशानुसार 1 साल का कार्यकाल पूरा होते ही गणपत बुआ दाभड़े ने उपसभापति पद से अपना इस्तीफा दे दिया और उनके रिक्त स्थान के लिए हुए चुनाव में शेका पक्ष के ही उम्मीदवार डॉक्टर दत्तात्रेय पाटिल निर्विरोध रूप से बतौर उपसभापति चुने गए। बुधवार को पनवेल एपीएमसी सभागृह में हुए चुनाव प्रक्रिया के लिए निर्वाचन अधिकारी सुदाम रोकड़े उपस्थित थे। तो इस अवसर पर शेका पक्ष के जिला सचिव बालाराम पाटिल, तालुका सचिव नारायण घरत, पंचायत समिति के पूर्व सभापति काशीनाथ पाटिल, एपीएमसी के सभापति राजेंद्र पाटिल, शेका पक्ष सचिव मंडल के सदस्य आरडी घरत, तत्कालीन उपसभापति गणपत बुआ दाभड़े, एपीएमसी के सचिव भरत पाटिल आदि सहित सभी संचालक एवं गठबंधन के कार्यकर्ता उपस्थित थे। इस अवसर पर राजेंद्र पाटिल ने अपनी प्रतिक्रिया दी। आजच्या या निवडणुकीमध्ये डॉक्टर पाटिल साहेब यांना मी धन्यवाद देईन, मी मनापासून अभिनंदन करेन। पेनगर हे गाव शेतकरी कामगार पक्षाचं पारंपरिक बालेकिल्ला म्हणला जातो आणि चांगल्या माणसाला ही संधी दिल्याबद्दल मलाही अत्यंत आनंद होत आहे। आनंद होत असताना त्यांच्यावर आता फार मोठ्या प्रमाणात जबाबदारी तालुका स्तरीय त्यांच्यावर आलेली आहे आणि ती सक्षमपणे पालतील अशी मला खात्री आहे। पण हे करत असताना डॉक्टर पाटील आता पेनगर हे गाव फक्त न सांगता किंवा न विचारत घेता संपूर्ण तालुका त्यांनी पिंजून काढून पक्ष कसा बळकवू यासाठी प्रयत्न करावा आणि बाजार समितीच्या मार्फत आज आपण ज्यावेळी मागच्या वेळी आपण चार्ज घेतला गणपत दाभडे माझ्यासोबत होते 2.5 कोटी रुपयाची शिल्लक आमच्याकडे रोकडे साहेब आता शिल्लक आहे। मला वाटतं महाराष्ट्रातली पहिलीच बाजार समिती असेल की ज्याच्याकडे 2.5 कोटी रुपयाची रक्कम ठेव सेफ डिपॉझिट म्हणून फिक्स डिपॉझिट म्हणून आमच्याकडे शिल्लक आहे। आपण मुंबई बाजाराचा विचार केला तर त्यांच्याकडे सुद्धा 500 कोटीचं कर्ज रोकडे साहेब आहे। आमची बाजार समिती मात्र त्याला अपवाद आहे आणि अशा या बाजार समितीचं नेतृत्व करण्याची संधी तुम्हाला आदरणीय आमदार विवेकानंद पाटील साहेबांनी दिलेली आहे। त्या संधीचं तुम्ही सोनं करा, सदिच्छा व्यक्त करतो।